सध्या जी काही राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था आहे ती अत्यंत बिघडलेली आहे. प्रत्येक नागरिक असुरक्षित आहे. अनेक ठिकाणी कुठे आता आपल्या जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर लहान मुलांचं अपहरण होणं, त्यांचे मर्डर होणं किंवा राज्यामध्येच एकंदरीत सामान्य माणूस भयभीत आहे, असुरक्षित आहे. आणि निवडणुका आल्या की जाती जातीत आणि धर्माधर्मात भांडणं लावण्यासाठी अनेक नेते मंडळी पुढे येतात, त्यांच्यातनं दंगली घडवतात आणि त्या दंगली घडून मतांचं ध्रुवीकरण करायचं आणि मग कुठे हिंदू खतरे में म्हणायचं, कुठे मुस्लिम खतरे में म्हणायचं आणि आपापल्या मतांची पोळी भाजून घ्यायची, असा उद्योग अनेक राजकारण्यांकडून होतो. मला असं वाटतं या दंगली घडवायला काही राजकारणी लोकच कारणीभूत असतात असं माझं स्पष्ट मत आहे. महाराष्ट्राची मणिपूर सारखी परिस्थिती करायची नसेल. महाराष्ट्र सुसंस्कृत आहे आणि देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाकडे एक आदर्श पद्धतीनं बघितलं जातं. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या पद्धतीनं प्रत्येक राजकारण्यांनी राजकारण पुढे नेलं पाहिजे असं मला वाटतं. महाराष्ट्रात जर का मणिपूर सारखी परिस्थिती झाली तर अवघड होईल. हो, प्रकाश आंबेडकर म्हणतात की शरद पवार यांनी जी आरक्षणाची भूमिका घेतलेली आहे ते चोराचे उलटे बोंब आहे. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की मराठ्यांना आरक्षण पाहिजे, ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. हा प्रश्न सगळ्यांनी मिळून बसून सोडवला पाहिजे. कारण हे जर का वाढत गेलं, आज गावागावातले लोक एकमेकाकडे संशयाच्या नजरेने बघतायत, वातावरण कलुषित होत चाललेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे पुढच्या पिढ्यांसाठी खूप घातक आहे. मला असं वाटतं सगळ्या पक्षाच्या लोकांनी, सगळ्या संघटनांच्या लोकांनी सगळ्यांना एका ठिकाणी बसवलं पाहिजे आणि याच्यातनं एक मध्यमार्ग, सुलभ मार्ग काढला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. शरद पवारांची भूमिकेची पवार साहेबांनी जी भूमिका घेतली सगळ्यांनी बसलं पाहिजे, तर मला असं वाटतं ती भूमिका त्यांची बरोबर आहे. कारण इतिहासात काय झालं मी या खोलात जाणार नाही, पण आजच्या परिस्थितीमध्ये शरद पवार साहेब असतील किंवा इतर राजकारणी असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, या सगळ्यांनी सर्व पक्षाच्या लोकांना सोबत घेऊन मराठा आरक्षणाचा आणि ओबीसींचा प्रश्न याच्यामध्ये मध्यमार्ग काढला पाहिजे. लाडकी बहीण योजनेमध्ये अशी बातमी होत आहे की त्या योजनेच्या सिलेंडर स्वस्त करा. आपल्याला काय वाटतं? मला सांगा, इकडे सोयाबीन मध्ये लुटायचं, कापसात लुटायचं, पीक विम्यात लुटायचं आणि त्याच्यातलेच लाखो रुपये लुटून त्यातलेच 1,500 रुपये आमच्या लाडक्या बहिणीला द्यायचे. सोयाबीन कापसाला जर का उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला सगळ्या शेतमालाला तर आम्हाला कोणत्याच भिकारड्या योजनेची गरज नाही. त्यामुळे ह्या योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणलेल्या आहेत. राज्यात जे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली असं वाटतंय का देवेंद्र फडणवीस हे गृह विभाग सामान्यामध्ये अपयशी ठरले नाही? मला असं वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यांच्या अधिपत्याखाली सगळं मंत्रिमंडळ काम करतं. तर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ही सगळी परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत गेली असं माझं स्पष्ट मत आहे. आणि एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवण्यामध्ये पण त्यांचं धोरण चुकीचं ठरलेलं आहे आणि राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडण्यासाठी सुद्धा त्यांचं धोरण चुकीचं ठरलेलं आहे. त्यामुळं या राज्यामध्ये जे काय घडतं त्याची सर्वस्वी जबाबदारी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आहे.